ही दीक्षाभूमीची जागा भारत सरकारने त्यावेळेच्या यशवंतराव चव्हाण यांनी कोणाच्या नावावर दिली होती? आहे का कोणाला माहिती? झाकून ठेवण्यात आलं. भैयासाहेब आंबेडकरांच्या नावावर मला वाटतं 14 एकर जमीन यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावाने दिलेली आहे. 7 वाऱ्याच्या उतारानंतर बाबासाहेब मोठ्या अंतकरणात होते. बाबासाहेबांनी आपल्या परिवारासाठी काही केलं? बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलं असतं की माझ्या यशवंताच्या नावावर व्हायला पाहिजे, पण बाबासाहेबांनी तसं केलं नाही. आणि बाबासाहेबांना जी स्मारक समिती आहे, जे गोलबोले वगैरे होते, नावं घ्यायला मला लाज वाटते, ती लोकांना त्यांनी तिथं पुढाकार दिला आणि बाबासाहेबांनी मोठ्या अंतकरणाने सांगितलं तुम्ही समाजाचं काम करता, माझा यशवंतांनी चैत्यभूमी त्यावेळेला बांधलेली नव्हती आणि म्हणून या ठिकाणी माझ्या यशवंताचं नाव येण्याऐवजी तुम्ही सर्वजण या ठिकाणी या आणि या जनतेची सेवा घडू द्या. आज कसं घडलेलं? आज काल परवा भारतीय बौद्ध महासभा नागपूर शाखेच्या वतीने आपण साफसफाई करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी मी श्रमदान शिबिराला तिथे होतो, साहेब आले नाहीत, साहेबांच्यासाठी चावी बंद करून ठेवली आणि त्यावेळेला मी श्रमदान शिबिराला प्रशिक्षक म्हणून होतो. असं मनामध्ये खेद वाटला, अरे ज्याच्या बापाची इस्टेट आहे तुमच्या शेतावर कुणी अतिक्रमण केलं चालेल का? तुमचा 7 वारा कोणी घेतला जमेल का? आणि मग साहेब खवळले आणि साहेबांनी त्या ठिकाणी घोषित केलं की माझ्या बापाचा 7 वारा आहे, हा 7 वारा तुम्ही महानगरपालिकेला वर्गीकृत केला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याची राजकारण केली, ही राजकारण चालू देणार नाही. आणि इथून पुढचा हा कार्यक्रम, ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभा जशी चैत्यभूमी आयोजित करते त्याच पद्धतीने आम्ही करायला तयार आहोत. तुम्ही मागे सरका, पण त्यांनाही शक्ती देणारी माणसं आणि मग या शक्ती देणारी माणसं जर पुढे येत असतील तर या शक्ती देणाऱ्या माणसाला काय करावं लागेल? थांबावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरांनी 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर दीक्षाभूमीला काय ठेवलेलं आहे? आपल्याला सभा घ्यायला जागा देत नाहीत. भारतीय बौद्ध महासभेला सभा घ्यायला जागा देत नाहीत. मीराताई आंबेडकरांना अधिवेशन घ्यायला जागा दिली नाही. केवढी उपकाराची जाणीव आहे. 1980 सालामध्ये ज्यावेळेला मी आंबेडकरी परिवाराच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आंबेडकर परिवाराच्या ताब्यात द्या. तुम्हाला आतापर्यंत आम्ही पाहिलं, तुम्ही याचं नियोजन काय केलंय हे तुम्ही ऐकू गेलेलं आहे, जनतेने पाहिलेलं आहे. आता तुम्ही त्यामध्ये काय झालेलं आहे? निकामी झालेला आहात आणि तुम्ही बाजूला सरका आणि भारतीय बौद्ध महासभेला जागा खाली करून द्या. आम्ही त्याला काय आहोत? सक्षम आहोत. अशा पद्धतीने हे दीक्षाभूमीचं आंदोलन आहे. त्यानंतर महूमध्ये त्या ठिकाणी अशीच एक ट्रस्टी निर्माण करण्यात आली आणि त्या ट्रस्टीमध्ये या जाणून बुजून राजकर्त्यांनी त्यांचे दलाल घेतले आणि त्या दलालांना त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि गेल्या 2 वर्षापासून मला सांगायला आनंद वाटतो की भारतीय बौद्ध महासभेचे आमच्या इंदूर शाखेचे जिल्हाध्यक्ष असतील, मध्य प्रदेशचे अध्यक्ष असतील, यांनी जोर लावला आणि त्या ठिकाणी ती जन्मभूमी आपल्या ताब्यात आणण्याचं काम केलं. गेल्या 2 वर्षापूर्वी श्रमदान शिबिराला घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची जन्मभूमी ही जर कोणाच्या ट्रस्टीच्या ताब्यात जात असेल तर त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा हिस्सा असलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट भीमराव यशवंत आंबेडकर आहेत, आमचे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. या आंबेडकर परिवाराचा त्याच्या सहभाग असल्याशिवाय आम्ही मागे हटणार आणि म्हणून या सगळ्या मागण्या काल मान्य करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहात.